मंडळी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड समजला जाणारा आरोपी वाल्मिक कराड हा बीड जिल्हा कारागृहाच्या कोठडीत आहे. त्याच्यासोबत या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर सगळेच आरोपी मागील 1.5 वर्षांपासून जेलमध्ये आहेत. पण दुसरीकडे या आरोपींच्या गँग बीड जिल्ह्यात अजूनही सक्रिय असल्याचं वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतंय. कराड गँगची दहशत जशी जेलमध्ये असल्याचं बोललं जात आहे, तसंच त्याच्याशी संबंधित काही लोक बाहेरही दुडगूस घालताना दिसत आहेत. यावेळी तर बीडमधून अशी धक्कादायक घटना समोर आली आहे की ज्या संतोष देशमुखांची खंडणीसाठी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्याचप्रमाणे आता 3 लाखांच्या खंडणीसाठी एका व्यक्तीला थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तसंच त्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून त्याचं घर जाळून टाकण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता आरोपी महादेव खाडे आणि रतन खाडे यांच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार देखील कारवाई करण्यात आली आहे. पण नेमकं घडलंय तरी काय, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत दे दणका. मंडळी, 26 वर्षीय राहुल नवनाथ सोनवणे असं या प्रकरणातील पीडित व्यक्तीचं नाव आहे. ते एक बांधकाम व्यावसायिक असून बीडच्या पाटोदा तालुक्यातील करंजवन गावचे रहिवासी आहेत. तर त्यांच्यासोबत जो काही घटनाक्रम घडलाय त्याबद्दल त्यांनी 25 मेला पाटोदा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यात त्यांनी सांगितलं की करंजवन गावात ते त्यांच्या कुटुंबासह राहतात. ते सर्वजण एकत्र राहून वेगवेगळे काम करत कुटुंबाची उपजीविका भागवतात. पुढे FIR मध्ये राहुल सोनवणे यांनी म्हटलंय की करंजवन ग्रामपंचायतच्या सरपंच आशा बाबासाहेब उगलमुगले यांनी गावच्या दलित वस्तीमधील सिमेंट रस्त्याचं 6 लाखांचं काम त्यांना दिलं होतं. सोनवणे यांनी हे काम पूर्ण करून त्याची बिलं देखील त्यांना मिळालेली आहेत. दरम्यान 24 मेच्या दिवशी राहुल सोनवणे हे करंजवन गावातून करंजवन फाटा येथे किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. सायंकाळी 6ची ती वेळ होती. त्यावेळी त्यांच्यासोबत संदीप उगलमुगले, मल्हारी सोनवणे आणि नवनाथ सोनवणे हे 3घे जण होते. दरम्यान सोनवणे हे रोडच्या एका बाजूने त्यांच्या मोटारसायकलवर बसून जात असताना गावातील महादेव भीमराव खाडे आणि रतन भीमराव खाडे हे 2 सख्खे भाऊ करंजवन फाट्यावर आले. MS 16 BY 9347 या क्रमांकाची स्विफ्ट कार त्यांच्याकडे होती. यावेळी महादेव खाडेने त्याची गाडी सोनवणे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर सोनवणे यांनी त्यांची मोटारसायकल रोडच्या बाजूला खड्ड्यात घातली. त्यामुळे ते थोडक्यात वाचले. या संदर्भात सोनवणे म्हणाले की आरोपींनी त्या ठिकाणी माझ्या अंगावर गाडी घालून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी त्यांना म्हणालो की माझ्या अंगावर गाडी का घातली. त्यावर दोघांनी मिळून लगेच जातीवाचक शिवीगाळ केली. तुम्ही लय माजलात, तुम्हाला गावात राहू देणार नाही, तुझं घर जाळून टाकीन असं म्हणत आरोपींनी आई बहिणीवरून देखील शिवीगाळ केली. तसंच तू दलित वस्तीमध्ये सिमेंट रोडचं काम केलेलं आहे, त्यामध्ये मला 3 लाख रुपये दे असं म्हणून खाडे मला नेहमी धमकावत होता. त्या ठिकाणी मला दोन्ही आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि चापटानं मारहाण केली. त्यावर संदीप उगमुगले, मल्हारी सोनवणे आणि नवनाथ सोनवणे यांनी या भांडणाची सोडवासोडव केली. मंडळी, असा हा एकूण घटनाक्रम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलाय. त्यानुसार पाटोदा पोलीस ठाण्यात आरोपी महादेव भीमराव खाडे आणि रतन भीमराव खाडे या दोघांवर BNS अर्थात भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 308 उपकलम 2, कलम 352 आणि कलम 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय अॅट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील 6 वेगवेगळ्या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान गुन्हा दाखल होऊन बराच वेळ झाला असला तरी दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत. ते फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं कळतंय. आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणाची दुसरी बाजू देखील समोर येणार असल्याचं आता बोललं जात आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेची सत्यता नेमकी काय आहे हे तपासण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. बाकी आरोपी महादेव खाडे आणि रतन खाडे हे वाल्मिक कराड गँगचे सदस्य असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. महादेव खाडेचे तर वाल्मिक कराड सोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय खंडणीतून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे यावेळी संतोष देशमुख प्रकरणाची देखील आठवण झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या घटनेबद्दलच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.